नमस्कार, मी नीता देव. बार्शी टुडे युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत. श्री भगवंत महिला शेतकरी प्रोड्युसर कंपनीच्या अध्यक्षा, त्यानंतर सुविधा हॉस्पिटलच्या संचालिका, श्री भगवंत अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विभाग प्रमुख आणि लायन्स क्लबच्या अध्यक्षा अर्चना आवटे आपल्यासोबत आहे. त्याचप्रमाणे राज्य व केंद्र सरकारच्या विविध लोक कल्याणकारी योजनांचा लाभ करून देण्यासाठी जे सक्रिय सहभागी असतात अशी किरण आवटे सरही आज आपल्यासोबत आहेत. नमस्कार. दोघांचंही खूप खूप स्वागत बार्शी टुडे युट्यूब चॅनलमध्ये. मॅडम, मला प्रश्न असा विचारायचा आहे की महिलांची शेतकऱ्यांची प्रोड्युसर कंपनी तुम्ही सुरू केलेली आहे, कशी सुचली? साधारण संकल्पना कशी सुचली तुम्हाला? ऍक्च्युली त्याचं असं झालं की केंद्र सरकारने भारतभरामध्ये 10,000 शेतकरी उत्पादक कंपन्या सुरू करायचं असं जेव्हा एक योजना सुरू झाल्या तेव्हा वॉटर या संस्थेच्या माध्यमातून आम्हाला ती माहिती समजली आणि त्याच्यानंतर आम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केल्यानंतर ती कंपनी आम्हाला मिळू शकते असं जेव्हा आम्हाला वाटलं, मग तेव्हा आता कंपनी आपण घेतोय तर आपण काहीतरी एक वेगळं करावं आणि आपण स्त्रियांसाठी काहीतरी करावं आणि स्त्रियांनी समाजामध्ये त्यांचं स्वतःचं स्थान निर्माण करावं या उद्देशाने आम्ही महिलांचीच एक स्वतंत्र अशी कंपनी सुरू करण्याचं ठरवलं. आणि त्यामुळे आम्ही या कंपनीमध्ये 10 जे डायरेक्टर्स आहोत त्या सगळ्या महिला आहोत आणि त्याचबरोबर आमच्या या कंपनीमध्ये आता 360 सभासद आहेत, ते सुद्धा सर्व महिलाच आहेत. उद्दिष्ट कोणती आहे कंपनीची? कंपनीची उद्दिष्ट अशी म्हटलं तर आता आपण बघतोय की भारत हा देश शेतीप्रधान देश म्हणून ओळखला जातो, परंतु शेतकऱ्यांकडे तसं पाहिलं तर खूप दुर्लक्ष होतं आणि त्यामुळे या शेतकऱ्यांना फायदा व्हावा हे एक उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आम्ही ही कंपनी सुरुवात केली. आणि याच्यामध्ये सांगायचं झालं तर शेतकऱ्यांना जे लागणारा शेतीचा माल असतो किंवा बियाणं असतात, खतं असतात, हे त्यांना कमी दरामध्ये उपलब्ध व्हावीत हा एक त्याच्या पाठीमागचं उद्दिष्ट होतं. त्याचबरोबर आपण आता सध्या बघतोय की शेती ही रासायनिक पद्धतीने केली जाते आणि त्यामुळे आपण आता बघतो की कॅन्सर हा एक खूप मोठं आव्हान आपल्या सगळ्यांच्या समोर उभं आहे, तर ते पण याच्यामधून नष्ट व्हावं आणि आपले सगळे शेतकरी सेंद्रिय शेतीकडे वळावेत हाही या कंपनीच्या पाठीमागचा एक उद्दिष्ट असणार आहे. तर असे अनेक उद्दिष्ट असतील जे शेतकऱ्यांशी रिलेटेड आहेत आणि सगळ्यात महत्वाचं शेतीच्या बरोबर जे जोड उद्योग करतात शेतकरी, मग ते म्हणजे जनावरांचं पालन असेल, मग त्यांना लागणारं जे जनावरांसाठी लागणारं त्यांचं जे खाद्य वगैरे आहे ते पण आपण कंपनी मार्फामध्ये कमी दरामध्ये शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देतो. अशी अनेक उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आम्ही कंपनीची सुरुवात केलेली आहे. तुम्ही म्हणाला की महिलांसाठी सुरू केलेलं आहे आणि 360 महिला 360 सभासद आहेत. तर तुम्हाला अनुभव बरेच महिलांचे आले असतील, स्वतंत्रपणे ज्या शेती करतात त्यांचं प्रमाणही तुम्हाला माहिती असेल ते किती असेल साधारण, आणि त्यामध्ये येणाऱ्या अडचणी जेव्हा शेतकरी महिला काम करते तेव्हा त्यांना येणाऱ्या अडचणी याबद्दल काय सांगा? आता तसं बघितलं तर स्वतंत्रपणे काम करणाऱ्या महिलांची संख्या बघितली तर तशी बरीच आहे, कारण आपण आत्ताच बघितलं की एक खूप मोठं पॅन्डेमिक आता येऊन गेलं कोरोनासारखं आणि त्यामध्ये अनेक लोकांचे जीव गेले. त्यामुळे आता एकटी शेती करण्याच्या महिलांची जे प्रमाण आहे ते थोडंसं जास्त वाढलेलं आहे आणि हे प्रमाण वाढल्यामुळे जेव्हा त्या महिला शेती करत असतात तेव्हा अनेक अशा महिला आहेत की त्या अगोदर त्यामध्ये पडलेल्या नाहीयेत, आता परिस्थितीमुळे त्यांना ती कामं करावी लागतात. मग असं असताना त्यांना कुठलंही बॅकग्राऊंड नसताना ह्या सगळ्या गोष्टी करताना खूप मोठी आव्हानं समोर आहेत. कुठल्याही गोष्टींची माहिती नसते, कुठलं पीक केव्हा घ्यायचं किंवा त्याला कोणती खतं वापरायची, कोणतं बियाणं वापरलं तर त्याचं उत्पादन जास्त वाढेल, अशा कुठल्याही गोष्टींची त्यांना माहिती नसते. मग अशा वेळेला आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे वर्कशॉप आयोजित करतो. माझं नाव मंदाकिनी विलास बुद्रुक. आवटे सर आणि आवटे मॅडम घरी आल्या, त्यांनी या कंपनीची माहिती दिली आणि कुठली खतं कुठल्या फवारणी करायच्या, रासायनिकपेक्षा सेंद्रिय करा. ह्यांच्या कंपनीतून आपल्याला कुठलं कमी भावात खत मिळते, फवारण्याचं सामान मिळते हे सांगितले आणि मी नंतर सभासद झाले. काय सांगाल सर, शेतकरी महिलांनी शेतीमध्ये व्यवसाय करावा का नोकरी करावी? शेती व्यवसाय केलेला चांगला ठरेल महिलांसाठी? नाही, व्यवसाय तर चांगलाच आहे. शेती व्यवसाय म्हणून जर बघितलं तर ते अतिशय चांगलं आहे. फक्त त्याच्यामध्ये व्यावसायिक दृष्ट्या जर शेतीकडे आपण बघितलं तर ते जास्त फायदेशीर ठरेल आणि या कंपनीच्याच माध्यमातून उत्पादित केलेला माल MCDC नाफेडच्या माध्यमातून जास्तीत जास्त दराने कसा विक्री होईल, शेतकऱ्यांना इतर जो खर्च होतो तो कसा टाळता येईल, जेणेकरून तो शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम कसा होईल या दृष्टीने सुद्धा कंपनीचं काम चालू आहे. म्हणजे ह्या सगळेच घटक आहेत जेणेकरून शेतकरी संघटित व्हावा, शेतकरी आत्महत्या थांबाव्यात
कारण आज बघतो आपण भारतामध्ये महाराष्ट्र राज्य सगळ्यात अग्रेसर आहे की ज्याच्यामध्ये सगळ्यात जास्त शेतकरी आत्महत्या ह्या महाराष्ट्रात होतात. तर त्याकडे प्रामुख्याने आपण लक्ष द्यायला हवं की शेतकरी संघटित केला पाहिजे, त्याचा उत्पादन खर्च कमी झाला पाहिजे आणि त्यांनी केलेला उत्पादित माल हा जास्तीत जास्त दराने विकला पाहिजे. तर कंपनीचं मुख्य उद्दिष्ट हेच आहे की शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावं. त्यात ज्या 10,000 FPO केंद्र शासनाने स्थापित 10,000चं जे उद्दिष्ट होतं त्याच्यामध्ये सेंट्रल सेक्टर स्कीम मधून स्थापन झालेली तालुक्यातली ही एकमेव शासन पुरस्कृत 100% महिलांची कंपनी आहे. नाबार्डाने आत्मा याच्या अंडर ही कंपनी देखरेखीखाली ही कंपनी काम करते आणि आर्थिक सहाय्य सुद्धा नाबार्डकडून मोठ्या प्रमाणात या कंपनीला होतं. आणि वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट हे जसं नाम फाउंडेशन पाणी फाउंडेशन आहे तसं हे चॅरिटेबल ट्रस्ट आहे की ज्याच्या माध्यमातून कंपनीला सगळ्या दृष्टिकोनातून आपल्याला मदत मिळते आणि पूर्ण त्यांचं सहकार्य आहे. त्याच्या माध्यमातून आपण बऱ्याचशा गोष्टी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवतो, जे कार्यशाळा घेतो किंवा शेतकऱ्यांना सगळ्या गोष्टींची सध्या जे काही नवीन नवीन तंत्रज्ञान आहे, उत्पादन कसं वाढलं पाहिजे, खर्च कमी कसा झाला पाहिजे याचे शिबिर, तसेच हळूहळू रासायनिक खतांकडून आपण सेंद्रिय शेतीकडे कसं वळायला पाहिजे. आता प्रत्येक गावागावामध्ये 10 महिलांचा गट हे आमचं आता उद्दिष्ट आहे. जवळपास 10 गावामध्ये आम्ही 10 महिलांकडून 100 महिलांचं उद्दिष्ट केले. म्हणजे जे भाजीपाला जो आहे दैनंदिन जो दररोज लागतो तर तो भाजीपाला आपल्याला सेंद्रिय शेतीमधून जर उत्पादित केला तर त्या माध्यमातून जे शरीरावर होणारे परिणाम भविष्य काळातले कमी होतील, कॅन्सर सारखे जे काही आजार आहेत तर ते सुद्धा आटोक्यात येतील. तर या माध्यमातून ही आमचा प्रयत्न चालू आहे. 10 ड्रम फेरी जी आहे ही सेंद्रिय शेतीकडे वळण्याकरता हळूहळू रासायनिक खतं असतील, फवारण्या कमीत कमी कराव्यात शेतकऱ्यांनी, त्या पद्धतीने आम्ही हळूहळू मार्गदर्शन आमचं कंपनी मार्फत चालू केलेलं आहे. अन्न प्रक्रिया उद्योगामध्ये महिलांना कोणत्या संधी आहेत? तुम्ही आता म्हणालात की महिलांना सगळीकडे संधी आहेत, पण चूल आणि मूल ही आपल्याला पारंपरिक शिकवलेली आहे आणि अन्न प्रक्रियेमध्ये आपण करू शकतो, पण त्या संधी कोणत्या आहेत? आता तसं पाहिलं तर आपण सध्याच्या ह्याच्यामध्ये बघतोय की बचत गटांचं प्रमाण खूप वाढलेलं आहे आणि त्याच्या माध्यमातून अनेक महिला वेगवेगळी कामं करत आहेत. तर आमच्या कंपनीच्या मार्फत पण आम्ही असं उद्दिष्ट ठेवलेलं आहे की आमच्या कंपनीला तसं पाहिलं तर सोयाबीन आणि ज्वारी या 2 पिकावरती काम करण्यासाठी आमचा जास्त प्रयत्न आहे. कारण आमच्या भागामध्ये सोयाबीन आणि ज्वारी हे 2 पिकं जास्त प्रमाणामध्ये असतात आणि त्याच्यामुळे आपण त्याच्यावरती प्रक्रिया उद्योग सुरू करणं हे आमचं पुढचं टार्गेट आहे. तर त्याच्यामध्ये ज्वारी हे जर आपण घेतलं तसं पाहिलं तर आपल्याला ज्वारीचे काही ठराविकच पदार्थ माहिती आहे की आपण ज्वारीची भाकरी करतो, त्याच्या पापड्या करतो, अशी छोटी छोटीच माहिती आहे. पण तसं बघितलं तर ज्वारीपासून आत्ता जर बघितलं आपण तर 250 पदार्थ तयार होतात. मग त्याच्यामध्ये बिस्किट्स असतील, असे वेगवेगळे पदार्थ तयार होतात. त्यामुळे आमचं पुढील भविष्यामधलं टार्गेट ते असेल की आत्ता जे आम्ही ज्वारीवरती फक्त ट्रेडिंगचं काम करतोय तर पुढे जाऊन भविष्यामध्ये त्यावरती प्रक्रिया करून त्याच्यापासून वेगवेगळे उत्पादन घेऊन ते मार्केटमध्ये आणण्याचा प्रयत्न करतो. या कंपनीमध्ये आपण पण मार्गदर्शक म्हणून सहभागी आहात खरं तर मॅडमच्या सोबत. काय सांगाल अन्न प्रक्रियेमध्ये आणखी कोणत्या संधी मिळू शकतात महिलांसाठी? अन्न प्रक्रियेमध्ये तुरडाळीचा उद्योगही उभा करता येतो महिलांना. सोयाबीन पासून प्रक्रिया उद्योग उभा करता येतो. सोयाबीनचं दूध काढता येतं. जे कोल्ड कॉफी जे घेतो त्याला 100% सोयाबीनचं दूध वापरतात. गाईचं किंवा म्हशीचं दूध अजिबात वापरत नाही. तर सर्वसाधारणपणे 1 किलो सोयाबीन जे शेतकरी मार्केटमध्ये आज 45 रुपये भाव आहे, जर जे प्रति किलो 45 रुपयाने विकतो तर 1 किलो सोयाबीन जर घेतलं तर त्याच्यापासून सर्वसाधारणपणे 7 ते 7.5 लिटर दूध तयार होतं. सोया मिल्क म्हणतो आपण त्याला. तर त्याची आज मार्केटमध्ये किंमत आहे 30 रुपये प्रति लिटर. म्हणजे त्या शेतकऱ्यांनी जर फक्त एक रात्रीची फक्त प्रक्रिया आहे, त्याला मशिनरी लागते जास्तीत जास्त 10 बाय 10च्या जागेत ती मशिनरी बसते. त्याचा खर्च येतो 2.5 लाख रुपये, ज्याला अनुदान आहे 35%. राज्य शासनाचं पण आहे, केंद्र शासनाचं पण आहे. म्हणजे तो आपण सोयाबीन प्रक्रिया उद्योग पण उभा करू शकतो, म्हणजे महिला उभा करू शकतात. तर त्याच्या माध्यमातून एक 45 रुपयाचे 210 रुपये आपले होऊ शकतात. म्हणजे 7 210 रुपये होऊ शकतात. किंवा सोयाबीनचं पनीर पण 1 ते 1.25 किलो पनीर तयार होतं आणि ते आपण हॉटेल इंडस्ट्रीमध्ये मध्ये वगैरे महिला ते सप्लाय करू शकतात. तर 1 किलो सोयाबीन पनीरची किंमत 180 रुपये किलोच्या आसपास आहे. सर्वसाधारण ते सुद्धा 200 रुपयापर्यंत आपण 45 म्हणजे 4 पटीने भाव आपला वाढू शकतो. म्हणजे जेणेकरून प्रक्रिया उद्योगामध्ये हळूहळू महिलांनी
भाग घेतला पाहिजे, गेलं पाहिजे आणि त्याचा फायदा केला पाहिजे, जेणेकरून आर्थिकदृष्ट्या आपलं कुटुंब सक्षम व्हावं. हे प्रत्येक महिलेने थोडं जागरूक होऊन याकडे आवर्जून लक्ष दिलं पाहिजे. तर तुम्ही सक्षमीकरणाचं बोललं असेल तर आपण सध्या राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा प्रचार आणि प्रसार करत आहात. तर या अभियानात आपण सहभागी आहात, तर याबद्दल काय सांगाल? कारण योजना घराघरापर्यंत पोहोचल्या पाहिजे आणि त्याला डॉक्युमेंट्स काय लागतात, त्याची प्रक्रिया कशी असते आणि हल्ली बाजारीकरण सगळ्यात वाढत झालेलं आहे. या योजना सांगताना काही ठिकाणी अगदी पैसे घेऊन त्या योजना सांगितल्या जातात, फसवणूक होते, काय सांगायचं? शासनाच्या खूप योजना आहेत. तुळजापूर धाराशिव मतदारसंघाचे विद्यमान आमदार राणा जगजितसिंह पाटील साहेबांच्या माध्यमातून गेली 3-4 वर्षापासून आम्ही हे सर्व योजना राबवत आहोत. बऱ्यापैकी माझ्या सर्वसाधारणपणे एक 300 ते 400 सभा झालेल्या आहेत, मीटिंग झालेली आहेत, ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या बचत गटाच्या माध्यमातून किंवा इतर गावातील समूहाच्या माध्यमातून आम्ही लोकांना मार्गदर्शन करत आलेलो आहोत. तर त्यामध्ये प्रामुख्याने आवर्जून मला सांगावं वाटतं की या प्रत्येक वर्षातून जवळपास 1000 ते 1100 लोकांना आम्ही याच्यामधून फायदा करून देतो. तर नाबार्डच्या काही योजना आहेत, सिडबी, ॲपेडा, SFSC, सतत, स्फूर्ती, क्लस्टर, CMEGP, PMEGP, बीज भांडवल, मुद्रा लोन, PMFME म्हणजे पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग, नॅशनल लाईव्हस्टॉक मिशन, त्याच्यानंतर पंतप्रधान सूक्ष्म मत्स्य संपदा योजना, पंतप्रधान मत्स्य संपदा म्हणजे मॅग्नेट आहे, ॲग्री इन्फ्रास्ट्रक्चर फंड आहे. 50 प्रकारच्या योजना आहेत. पण या योजना आता मी जी नावं घेतली त्याचे सर्वसाधारणपणे बऱ्यापैकी लोकांना माहिती सुद्धा नसेल. तर याच्यामध्ये थोडंसं लक्ष घातलं तर मी थोडं टप्प्यात सविस्तर तुम्हाला सांगतो की एखाद्या महिलेला आर्थिकदृष्ट्या आपलं कुटुंब सक्षम करण्यासाठी एखादा उद्योग उभा करायचा असेल, कुठलाही असेल, अन्न प्रक्रिया असेल किंवा काय, तर मी थोडी उदाहरणं देतो की आपल्याला समजा पिठाची चक्की, मिरची कांडप किंवा एखादा हॉटेलचा व्यवसाय उभा करायचा असेल, मेस असेल, कॅन्टीन असेल किंवा बेकरीची उत्पादनं करायची असेल, लाकडी तेलाचा घाणा असेल, दगडी तेलाचा घाणा असेल किंवा केश कर्तनालय, ब्युटी पार्लर, महिलांचं जिम सेंटर असेल किंवा अशा 500 ते 700 व्यवसाय आहेत. फॅब्रिकेशन आहे, फर्निचर आहे, कम्प्युटर सेंटर आहे, माहिती सेवा केंद्र आहे. छोटे म्हणजे इव्हन 1 लाखापासून 50 लाखापर्यंतचे आणि 50 लाखापासूनचे 10 कोटीपर्यंत, 15 कोटीपर्यंतचे व्यवसाय याच्यामध्ये अंतर्भूत आहेत. तर आपल्याला लहान पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम किंवा मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम याच्यामध्ये जर एखादा व्यवसाय आपल्याला उभा करायचा असेल, उत्पादन व्यवसाय असेल, उत्पादन उद्योग असेल किंवा सेवा उद्योग असेल, तर त्याच्यामध्ये आपल्याला मर्यादा 50 लाखापर्यंत आहे. आणि आवर्जून सांगतो की महिलांना याच्यामध्ये ग्रामीण भागातील महिला असतील, पर्टिक्युलरली ग्रामीण भागातील महिला यांना 35% अनुदान आहे. म्हणजे 1 लाखाला 35,000, 10 लाखाला 3.5 लाख रुपये. 50 लाखाचा जर आपण प्रकल्प उभा केला तर त्याला सर्वसाधारणपणे 17.5 लाख रुपये अनुदान, एवढं मोठं अनुदान महिलांना मिळतं. शहरी भागातील महिला असेल तर 25% अनुदान, म्हणजे 10 लाखाला 2.5 लाख किंवा 50 लाखाला 12.5 लाख. तर एवढ्या मोठ्या प्रमाणावर अनुदान मिळतं. कागदपत्र सर्वसाधारणपणे आधार कार्ड, पॅन कार्ड, फोटो, शाळा सोडल्याचा दाखला किंवा ग्रामीण भाग असेल तर ग्रामपंचायतीचं लोकसंख्येचं प्रमाणपत्र, एवढी सर्वसाधारणपणे 4 ते 5 कागदपत्र लागतात. तर याच्या माध्यमातून आपल्याला कुठलाही उद्योग उभा करता येतो. याच्यामध्ये सर्वसाधारणपणे जे काही आपण प्रक्रिया करतो कागदपत्र दिल्यानंतर, तर त्याच्यामध्ये 1 पैसा सुद्धा त्यांचा खर्च येत नाही. पण आपण बघतो समाजामध्ये इतरत्र, आता बार्शी तालुका असेल किंवा इतर, मी आता जवळपास 8-9 तालुक्यामध्ये काम करतो. उमरगा, लोहारा, भूम, परंडा, वाशी, कळंब, तुळजापूर, धाराशिव आणि बार्शी 9 तालुके आहेत. तर प्रत्येक तालुक्यामध्ये 1-2 लोक असे आहेत की आमची एजन्सी आहे आणि त्या माध्यमातून आम्ही तुम्हाला अनुदान वगैरे मिळवून देतो. पण तुम्ही जर स्वतः जर त्या गव्हर्नमेंटच्या पोर्टलवरती जर ऑनलाईन सबमिट केलं तर 1 रुपया पण लागत नाही, 1 पैसा पण खर्च होत नाही. याच्यामध्ये शासनाकडून सगळं 35% अनुदानापर्यंत सगळं काही काम शासनामार्फत होतं. कोणत्याही प्रकारचा खर्च येत नाही, कागदपत्र कमी लागतात. तशाच पद्धतीनं नॅशनल लाईव्हस्टॉक योजना आहे, नॅशनल लाईव्हस्टॉक मिशन, त्याच्यामध्ये शेळी पालन करायचं असेल तर 1 कोटीला 50 लाख रुपये अनुदान आहे. 20 लाखाची योजना असेल तर त्याच्यामध्ये 10 लाख रुपये अनुदान, म्हणजे 50% अनुदान आहे पशुपालनाकरता, गाई, म्हशी, कुक्कुटपालन आणि शेळीपालन याच्याकरता जर केलं. मत्स्य संपदा योजना आहे, म्हणजे मत्स्यपालन करायचं असेल, बंदिस्त मत्स्यपालन, तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या माशाच्या जाती आपण पैदास करू शकतो. म्हणजे जसं रूपचंद आहे, जिटाडा,
तिलापिया, गोड्या पाण्यातला पापलेट, प्रॉन्स किंवा वाम, मरळ हे जे मासे आहेत या जाती आहेत, तर याला आपण 2 गुंठा जागेमध्ये सर्वसाधारणपणे जर आपण लहानसा प्रकल्प त्याच्यामध्ये 2-3 साईज मध्ये आपल्याला उभा करता येतो. बायोफ्लॉक म्हणजे शासनाचं एक पर्टिक्युलर डिझाईन आहे, त्या डिझाईनमध्ये जर आपण तो प्रकल्प चालू केला तर सर्वसाधारणपणे त्या छोट्या 2 गुंठा जागेमधल्या प्रकल्पाला आपल्याला खर्च येतो 6 लाख रुपये. त्याच्यामध्ये 4,20,000 रुपये, जवळपास 70% शासनाचं अनुदान आहे आणि 1,80,000 खिशातून किंवा आपल्या बँकेच्या माध्यमातून कर्ज पण घेऊ शकतो. त्याच्यामध्ये सर्वसाधारणपणे वर्षाकाठी एक 10 टनाची पैदास होते. 10 टन जर म्हटलं आपण, आता चिलावी मासा 100-125 भाव आहे, हा मासा जास्त दराने जातो, तरी सुद्धा आपण तो 100 रुपयांनी जरी विकला तरी 10 लाख रुपयाचं उत्पन्न, निव्वळ उत्पन्न आपल्याला त्या 2 गुंठा जागेमध्ये मिळू शकतं. म्हणजे मत्स्यपालन हा व्यवसाय सुद्धा चांगला आहे, पशुपालन व्यवसाय चांगला आहे किंवा इतरही अजून काही योजना आहेत, महामंडळाच्या योजना आहेत. आता प्रत्येक कास्टसाठी आपल्या शासनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजना चालू झालेल्या आहेत. उदाहरण सांगायचं म्हटलं की मराठा समाजासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ आहे किंवा दिव्यांगांकरता दिव्यांग आर्थिक विकास महामंडळ आहे, अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ आहे, महात्मा ज्योतिबा फुले आर्थिक विकास महामंडळ आहे, त्याच्यानंतर महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ आहे. मुस्लिम समाजासाठी पारसी समाज, जैन समाज असेल तर मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळ आहे. म्हणजे अशा नवीन नवीन महामंडळ आता स्थापन झालेली आहेत आणि त्या माध्यमातून सुद्धा आपण एखादा व्यवसाय उभा करायचा असेल किंवा एखादा विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी शिक्षण घेत असेल तर त्याला कमीत कमी व्याजदरात, इव्हन जैन समाजासाठी, मुस्लिम समाजासाठी शैक्षणिक जर कर्ज असेल तर त्याला व्याजदर फक्त वार्षिक 3% आहे. म्हणजे एवढ्या चांगल्या योजना आहेत. म्हणजे कुठल्याही समाजातील, कुठल्याही घटकातील व्यवसाय करण्याकरता इच्छुक लोकांकरता शासनाच्या खूप चांगल्या योजना आहेत. या माध्यमातून आपण एखादा उद्योग उभा करायचा असेल तर तो उद्योग उभा करू शकतो, शासनाचं अनुदान घेऊ शकतो, त्याला कोणताही खर्च नाही, कागदपत्र सुद्धा फार कमी लागतात. स्वतःची जागा नसेल तरी चालेल, आपण भाडेतत्वावर सुद्धा चालू शकतो, आपण त्याला संमतीपत्र घेऊ शकतो. ते जागा मालक जो असेल त्याचं संमतीपत्र असेल तरी चालतं. अशा या विविध योजना आहेत ज्याचा आपण लाभ घेऊ शकतो. तुम्ही लायन्स क्लबच्या अध्यक्ष आहात, त्यानंतर महिला शेतकरी प्रोड्युसर कंपनी आपण श्री भगवंत नावाने सुरू केलेली आहे. त्या माध्यमातून महिलांसाठी उपक्रम काही सामाजिक घेतले होते का आणि पुढे भविष्यात काही घ्यायचं काही प्लॅन आहे? आता या वर्षीची अध्यक्ष असल्यामुळे या वर्षभरामध्ये मी अनेक प्रोग्राम घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये शेतकऱ्यांशी रिलेटेड जर आपण म्हटलं तर सुरुवातच मी अशी केली होती की तेव्हा सोयाबीनची लागणीचा तो पिरियड होता जुलै मधला आणि त्याच्यामुळे मग सोयाबीन लावल्यानंतर तिथं गोगलगाईचं प्रमाण जास्त असतं त्या शेतामध्ये आणि मग त्याच्यानंतर फवारणी कुठली करायला पाहिजे किंवा कुठली बियाणं घेतल्यानंतर त्याची उगवण क्षमता किती दिवसाची असते, ह्या बऱ्याचशा गोष्टी असतात की ज्या शेतकऱ्यांना माहिती नसतात. मग त्याच्यासाठी मी तुळजापूर इथल्या एक कृषी अधिकारी होत्या, तर त्यांचंही लेक्चर मी शेतकऱ्यांसाठी आयोजित केलं होतं आणि मला खरंच खूप छान वाटतं सांगायला की जेव्हा ते आमचा कार्यक्रम संपला तेव्हा खेडेगावामध्ये आपण अजूनही बघतो की स्त्रियांना तेवढा वाव दिला जात नाही. कारण जेव्हा तो प्रोग्राम अरेंज केला तेव्हा इव्हन स्टेजवर आम्ही महिला होतो तेव्हा एखादा जेंट्स येऊन बसायला सुद्धा तयार नव्हता तिथला, पण तरीही तो प्रोग्राम आम्ही अरेंज केला. तो प्रोग्राम झाल्यानंतर अनेक शेतकऱ्यांनी येऊन आम्हाला खरंच सांगितलं की हा पहिला असा कार्यक्रम आहे की जो या ठिकाणी आयोजित केला गेला. त्याच्यामुळे खरंच म्हणजे लायन्सने ती संधी दिली आणि शेतकरी उत्पादक कंपनीमुळं ती आयडिया डोक्यात आली की आपण शेतकऱ्यांसाठी काहीतरी काम करावं. त्यामुळे ते मार्गदर्शन व्याख्याने आयोजित केलेलं होतं. त्याचबरोबर हे शेतकरी महिला असतात स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात, मग त्यामुळे त्यांचं आरोग्य चांगलं राहिलं तर त्यांचं कुटुंबही चांगलं राहतं. मग हे डोक्यात ठेवून आम्ही महिलांसाठी आरोग्य शिबिरांचं आयोजन केलं होतं. त्याचबरोबर मार्गदर्शन त्यांच्यासाठी ठेवलेलं होतं. स्वतःकडे त्यांनी किती लक्ष दिलं पाहिजे किंवा तसं बघितलं तर बऱ्याच महिला घरी असतात, टीव्ही पाहतात, मग टीव्ही पाहिल्यानंतर त्या सिरियल्स कुठल्या बघतात त्याच्यावरती पण महत्वाच्या गोष्टी असतात की बऱ्याचशा आजकाल सिरियल आपण बघतो की सासू सुना, घरातली भांडणं या विषयावरती त्या सिरियल्स असतात. मग ते पण जनजागृती करण्याचं काम आम्ही त्याच्या माध्यमातून केलं की जरी आपण टीव्ही बघितलं तर त्याच्यातलं काय बघितलं पाहिजे, काय घेतलं पाहिजे किंवा काय सोडून दिलं पाहिजे, या सगळ्या गोष्टींचे अनेक उपक्रम आम्ही राबवलेले आहेत. हे शेतकऱ्यांसाठी झाले आणि लायन्सच्या माध्यमातून बाकीचं जर म्हणायचं झालं तर महिलांसाठी म्हटलं तर आमची सिग्नेचर ऍक्टिव्हिटी असते दरवर्षीची, ती म्हणजे मैत्री फेस्टिवल. आणि या मैत्री फेस्टिवलमध्ये दरवर्षी आम्ही वेगवेगळ्या स्पर्धांचं आयोजन करतो. तर यावर्षी पण आम्ही वेगवेगळ्या स्पर्धांचं आयोजन केलं होतं. त्यामध्ये 19 स्पर्धा आम्ही आयोजित केलेल्या आहेत आणि हा जो प्रोग्राम असतो तो 100% महिलांचा असतो.
त्याच्यामध्ये कुठेही पुरुष इन्व्हॉल्व नसतात, म्हणजे स्पर्धकही महिलाच असतात, प्रेक्षकही महिलाच असतात. आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी आम्ही 30 स्टॉल्स लावलेले होते की महिला तिथं आल्यानंतर त्यांना शॉपिंग करता यावी. आणि त्याच्या पाठीमागचा दुसरा एक हेतू असा होता की हे जे घरी बसून व्यवसाय करणाऱ्या महिला असतात त्यांची तिथे ऍडव्हर्टाईज व्हावी आणि त्यांचाही बिझनेस आणखी वाढला जावा, हा हेतू घेऊन त्या ठिकाणी ते स्टॉल वगैरे आम्ही लावलेले. तर तो एक आमचा मोठा इव्हेंट होतो. आणि वर्षभरामध्ये पण वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी राबवतो. सगळ्यात महत्वाची म्हणजे ह्या वर्षीची ऍक्टिव्हिटी म्हणजे आता आपण बघतो की आत्ताचा युवक जो आहे तो व्यसनाच्या अधीन जातो आणि त्यामुळे मग ते व्यसन कुठलंही असू शकेल, दारू असेल, जुगार असेल किंवा आत्ताचं सध्याचं जर युवकांचं सगळ्यात महत्वाचं व्यसन म्हटलं तर तो मोबाईल म्हणता येईल. तर त्यांना त्याच्यातून कसं बाहेर काढलं पाहिजे, मग याच्यासाठी आयुष व्यसन मुक्ती केंद्र आणि माझं क्लब यांच्या संयुक्त विद्यालयाने वर्षभरासाठी एक परमनंट ऍक्टिव्हिटी राबवली होती. त्यासाठी आम्ही बार्शी शहरामधील जे महाविद्यालय आणि शाळा आहेत त्या शाळेमध्ये जाऊन वेगवेगळ्या स्पर्धांचं आयोजन केलं. आणि कारण कुठलीही गोष्ट आपण जेव्हा एखादी चांगली गोष्ट सांगायला सरळ सांगायला जातो तेव्हा ते कोणी ऍक्सेप्ट करायला तयार नसतं. मग त्याच्यासाठी आम्ही स्पर्धांचं आयोजन केलं. मग त्या स्पर्धांच्या बक्षीस वितरणाच्या वेळेला इनडायरेक्टली आम्ही मुलांना त्या व्यसनापासून कसं लांब राहिलं पाहिजे अशा प्रकारचं मार्गदर्शन केलं. आणि त्याच्यामधून मला असं वाटतं की वर्षभरामध्ये मी जे काही प्रत्येक शाळेमध्ये किंवा कॉलेजेसमध्ये प्रोग्राम घेतले त्यामधून कमीत कमी एक 15-20 जरी मुलं सुधारली तरी मी जो इव्हेंट घेतला त्याचं मला समाधान वाटेल. तर हे आहे. आणि वुमन एम्पॉवरमेंटशी रिलेटेड जर म्हणलं तर वर्षभरामध्ये आम्ही वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी राबवतो. महिलांसाठी मेडिटेशन कॅम्प अरेंज करायचा आहे आणि मेडिटेशन मधून मानसिकदृष्ट्या त्या थोडंसं स्टेबल होतील, स्वतःसाठी वेळ देतील आणि त्या आणखी सक्षम होतील. तर तुम्ही ज्वारी आणि सोयाबीन सांगितलं, आयुर्वेद शेती आयुर्वेदिक शेती पिकवणं किती फायदेशीर आहे आणि त्याला आहे का बाजारात आहे का? लोक सध्या जागृत होत आहेत. म्हणजे जसं मगाशी आपली चर्चा झाली की कॅन्सर हा फार मोठा विळखा आहे. आता पंजाब मधलं बघितलं गव्हावरती जे प्रमाण होतं रासायनिक फवारण्यांचं त्याच्यामुळे ते कॅन्सर ट्रेन तर फेमसच आहे. तर त्या पद्धतीनं महाराष्ट्रात सुद्धा काही भाग असा आहे की तिथे कॅन्सरचं प्रमाण खूप आहे. अन्ननलिकेचा कॅन्सर असेल किंवा इतर जे काही प्रकारचे कॅन्सर असतील तर त्या माध्यमातून हळूहळू लोकांचा ओढा हे सेंद्रिय शेतीकडेच वळत आहे. त्याच्यामुळं आता ज्वारी आहे, बऱ्यापैकी ज्वारीवरती आपण फवारण्या करत नाही. भाजीपाल्यावरती बऱ्यापैकी फवारण्या करतो आपण. तर तेच भाजीपाल्याचं मगाशी मी जे सांगितलं जे गटशेती म्हणजे प्रत्येक गावातून एक 10 महिला निवडायच्या, त्याच्यामध्ये त्या 10 महिलांना संपूर्ण प्रशिक्षण कंपनीमार्फत द्यायचं. त्याच्यामध्ये त्यांना स्प्रिंकलर सेट जो असेल तो असेल किंवा त्यांना जो इनपुट लागतं त्यांना ते लागवड करण्याकरता तंत्रज्ञान असेल किंवा काही वस्तू लागत असतील तर ते त्यांना पुरवणं कमीत कमी दरामध्ये किंवा शासनाच्या कुठल्याही योजनेमधून बसून द्यायचं, जेणेकरून त्यांनी ते उभा केलं, भाजीपाला पिकवला. सर्वसाधारणपणे एक महिला अर्धा एकर किंवा 1 एकर जरी क्षेत्र घेतलं तर त्या गावातून 10 एकर जर भाजीपाला तयार झाला तर तो भाजीपाला मार्केटिंग करण्याचं सुद्धा काम कंपनीमार्फत किंवा वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्टच्या माध्यमातून केलं जाईल. म्हणजे लोकांचा ओढा, मगाशी सांगितलं की ज्वारीचे मॅडमनी सांगितलं की 250 पदार्थ बनतात, लोकांना हे माहीत पण नाहीये. पण हळूहळू ते ओढा लोकांचा होत चाललाय की या गोष्टींकडं की जुनं ते सोनं म्हणजे जे रासायनिक खतांचा रासायनिक औषधांचा पिकावर कमीत कमी वापर करून सेंद्रिय शेतीकडे वळून चांगलं खाणं आणि आपलं शरीर आर्थिक म्हणजे मानसिकदृष्ट्या किंवा शारीरिकदृष्ट्या आपण जर सक्षम राहिलो तर आपण उद्योग पण चांगल्या पद्धतीने करू शकतो. आता मगाशी मी वेगवेगळे उद्योग सांगितले, त्याच्यामध्ये 1-2 उद्योग माझ्याकडून राहिले असतील. उदाहरण सांगायचं म्हटलं आता उज्ज्वला गॅस योजना आहे. उज्ज्वला गॅस योजना म्हणजे एखाद्या रेशन कार्डवरती बऱ्याच दिवसापासून ग्रामीण भागातील काही महिला लाकडांचा वापर करूनच चूल पेटवत आहेत अजून सुद्धा. तर त्यांना आरोग्याचा, डोळ्याचा किंवा घशाचा काही जो त्रास होतोय तर त्याकरता शासनाने मोफत म्हणजे उज्ज्वला गॅस योजना त्याचं सुद्धा नोंदणी चालू केलेली आहे. बऱ्याच लोकांना माहित नसेल. किंवा विश्वकर्मा योजना, आता आपल्याकडे 12 बलुतेदार म्हणजे जे लोहार काम करतात, सुतार काम करतात, कुंभार काम असेल किंवा कोणी परीट, न्हावी किंवा शिंपी म्हणजे त्याला याला जातीचं बंधन नाहीये. पंतप्रधान विश्वकर्मा योजना ही शासनाने जी योजना चालू केली आहे म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे 12 बलुतेदार म्हणजे मूर्ती घडवणारे, माशाचं जाळे विणणारे याच्याकरता ही योजना चालू केलेली आहे. याच्या माध्यमातून आपल्याला कागदपत्र सुद्धा अशीच थोडीशी 2-3च कागदपत्र लागतात. त्याची नोंदणी चालू आहे बऱ्यापैकी. आपल्या तालुक्यातून बार्शी तालुक्यातून नोंदणी एक 800-900 झालेली आहे.
आपल्या सोलापूर जिल्ह्यातून म्हणतो मी 700-800 असावी नोंदणी. शेजारच्याच धाराशिव जिल्ह्यातून नोंदणी जवळपास एक 3000च्या आसपास गेलेली आहे. यवतमाळ जिल्हा किंवा अजून काही 1-2 जिल्हे त्यांची नोंदणी जवळपास 10,000च्या आसपास गेलेली आहे. आपल्या तालुक्यातून सुद्धा लोकांनी सक्षम थोडंसं लक्ष घालून याची नोंदणी केली पाहिजे. याच्यासाठी सुद्धा 1 रुपया पण लागत नाही. आणि याच्या माध्यमातून फायदा काय, तर एखाद्याला शिंपी व्यवसाय करायचे किंवा महिलांना ब्युटी पार्लर टाकायचे किंवा कोणाला केश करताना टाकायचे, जे काही 12 बलुतेदार आहेत त्यांच्याकरता सुरुवातीला ट्रेनिंग असेल. त्या ट्रेनिंगमध्ये 5 दिवसाच्या ट्रेनिंगमध्ये 5 दिवसाचे त्यांना 500 प्रमाणे 2,500 रुपये शासनाकडून मोफत दिले जातील. दुसरी गोष्ट की येण्या जाण्याकरता 1,000 रुपये. त्याच्यानंतर त्यांना टूल किट आणण्याकरता ट्रेनिंग कंप्लीट झाल्यानंतर 15,000 रुपयापर्यंत रक्कम मिळणार आहे. त्याच्यानंतर 1,00,000 रुपये मिळणार आहेत व्यवसाय उभा करण्याकरता, ज्याला व्याजदर वार्षिक फक्त 5% असणार आहे. आणि ते 18 महिन्यात फेडल्यानंतर परत 2,00,000 रुपये मिळणार आहेत. म्हणजे अशी विश्वकर्मा योजना 12 बलुतेदारांकरता आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला सेकंडरी प्रोसेसिंग किंवा कॉमन फॅसिलिटी सेंटर किंवा व्हॅल्यू ऍडिशन करायचे. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला उदाहरण देतो की आता बटाटा इंदोर आणि आग्रा मार्केट नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये 4.5 रुपये मॅक्सिमम 5 रुपये किलो शेतकऱ्याला मिळतात बटाट्याला प्रति किलो शेतकऱ्याचा 4.5 ते 5 रुपये किलोनी बटाटा विकला जातो. आपल्याकडे येईपर्यंत 10-12 रुपये होतो, आपल्याकडे 20 ते 30 रुपयाने. पण तोच आपण विचार केला लहान मुलं दुकानामध्ये जे लेज असेल किंवा बालाजी असेल, जे कंपन्या आहेत, हल्दीराम असेल, तर ते छोटं पाकिट घेतात 5 रुपयाचं. त्याच्यामध्ये फक्त 16 ग्रॅम असतो वेपर्स. 16 ग्रॅम बटाटा म्हणूयात आपण त्याला. म्हणजे 1 किलो जर आपल्याला वेपर्स घ्यायचे असेल तर 300-350 रुपये जातात. म्हणजे प्रक्रिया उद्योगामध्ये किती आहे तसंच केळ्याचं आहे. शेतकऱ्याकडून केळी 8 ते 9 रुपयाच्या पुढे जात नाहीत प्रति किलो. आणि त्याच केळ्याची वेपर्स गेली तर मी बार्शीमध्ये 240 रुपये किलोनी विकत घेतो. तसंच टोमॅटोच आहे. टोमॅटो सॉस, टोमॅटो केचप. किसान कंपनीच्या पाकिटवरती जर बघितलं तर त्याच्या किमती बघा. शेतकरी 5 रुपये किलोने टोमॅटो विकतो होलसेल दरामध्ये. म्हणजे शेतकऱ्यांनी संघटित झालं पाहिजे, प्रक्रिया उद्योगामध्ये उतरलं पाहिजे. नक्कीच नोकरीपेक्षा याच्यामध्ये व्यवसायामध्ये प्रॉफिट मार्जिन खूप मोठं आहे. पण लोकांनी याच्यामध्ये थोडंसं लक्ष घालून प्रक्रिया उद्योगामध्ये आपल्याला शिरता येईल का. क्लस्टर नावाची योजना आहे. आता आपल्या शेजारचा तालुका आहे भूम, त्या ठिकाणी एक क्लस्टर महिलांचं चालू झालेलं आहे, गारमेंटचं क्लस्टर. तर क्लस्टर नावाची योजना आहे की सेकंडरी प्रोसेसिंग म्हणजे सुरुवातीला काही प्रक्रिया केली, त्याच्यानंतर व्हॅल्यू ऍडिशनसाठी त्याची किंमत वाढण्यासाठी आपण जर ग्रुप एकत्र आलो 7 पुरुषांनी किंवा महिलांनी ही कंपनी स्थापन केली सेक्शन 8 अंडर, तर त्याला जवळपास शासनाचं अनुदान, मी पर्टिक्युलरली महिलांकरता बोलतो, 8 मार्चला महिला दिन आहे, त्या निमित्तानं महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हाव्यात. तर महिलांकरता शासनाने याच्यामध्ये समजा तुम्हाला एक 10 कोटी रुपयाचं क्लस्टरचे टोटल यंत्रसामग्री लागते, तर त्याच्यामध्ये 90% म्हणजे 9 कोटी रुपये हे शासनाचं अनुदान मिळते. एवढी मोठी रक्कम विचार करण्यासाठी गोष्ट आपल्याला बँकेच्या दारात सुद्धा जावं लागत नाही. आपण जेव्हा आपलं प्रपोजल दाखल करू तेव्हा उभा करण्याच्या सुरुवातीलाच शासनाकडून 90% अनुदान आधी येतं. म्हणजे ते मशिनरी थोडक्यात शासन देतं. म्हणजे एवढी मोठी योजना आहे. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे क्लस्टर आपण उभा करू शकतो आणि 90% अनुदान, आपले फक्त 10% रक्कम लागणार आहे. म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट. आपण दुधाचं क्लस्टर करू शकतो, फॅब्रिकेशन असेल, गारमेंटचं असेल, म्हणजे बेदाना क्लस्टर असेल. तर अशा माध्यमातून शेजारच्या 2-3 तालुक्यामध्ये 8 ते 9 क्लस्टर झालेले आहेत. बार्शी तालुक्यामध्ये अजून एकही क्लस्टर झाले नाही. अशा सांगता येण्यासारख्या बऱ्याचशा योजना आहेत. फक्त मला आवर्जून आपल्याला सांगावं वाटतंय की तुमच्या डोक्यात, लोकांच्या डोक्यात जे कुठलं व्यवसाय येईल तो आपण करू शकतो. त्याला शासनाचं अनुदान आहे. पशुपालनापासून, मत्स्यपालनापासून हे वेगवेगळे प्रक्रिया उद्योग असतील, उत्पादन उद्योग असतील किंवा सेवा उद्योग असतील, कुठले डोक्यात येतील ते उद्योग, 500 ते 700 प्रकारचे व्यवसाय आहेत जे आपण उभे करू शकतो. याला कमीत कमी कागदपत्र लागतात आणि याला कोणत्याही अनुदान सुद्धा 35% पासून 70% ते 90% अनुदान, एवढं मोठं अनुदान आहे. अनुदान पण येतं. पण ह्या सगळ्या गोष्टी करताना आपल्याला आवर्जून सांगा वाटतं की याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा 1 रुपया 1 पैसा सुद्धा लागत नाही. परंतु काही एजन्सी किंवा काही लोक काय करतात, लोकांना अज्ञानाचा लोकांचा फायदा घेतात की ह्याच्यामध्ये खूप पैसे लागतात किंवा ते अधिकारी पैसे घेतात किंवा कुठलाही अधिकारी पैसे घेत नाही. शासनाची यंत्रणा एवढी फुलप्रूफ आहे की तुम्ही स्वतःच्या मोबाईलवर जाऊन सुद्धा रजिस्ट्रेशन करू शकता आणि तुम्हाला तो व्यवसाय चालू करता येऊ शकतो. अशा बऱ्याच लोकांनी आता या वर्षी जवळपास एक 2023-24 या वर्षामध्ये जवळपास माझ्या अंदाजाने जेवढे आम्ही मार्गदर्शन केले तर एक 1000 ते 1100 लोकांनी उद्योग उभा केले. गत वर्षी सुद्धा 1000-1100च आकडा होता. म्हणजे हा आकडा वरचेवर वाढत चाललेला आहे. तर प्रत्येकाने याचा लाभ घेतला पाहिजे, माहिती व्यवस्थित घेतली पाहिजे
आणि स्वतःहून याच्यामध्ये न घाबरता न भीता स्वतःहून त्याच्यामध्ये ऍप्लिकेशन केलं पाहिजे. आणि सगळं ऑनलाईन सगळं उपलब्ध आहे. गोकुळ मिशन योजना आहे अजून सांगायचं म्हटलं तर, त्याला जवळपास 4 कोटी, गोकुळ मिशन म्हणजे काय की गाई आणि म्हशी पालन, तर त्याला 4 कोटीची योजना आहे, 2 कोटी रुपये अनुदान आहे शासनाचं. म्हणजे या वेगवेगळ्या योजना भरपूर आहेत. आणि आता मी मगाशी तुम्हाला सांगितलं जसं शैक्षणिक कर्ज उपलब्ध होते सहजासहजी. आता बरेचसे विद्यार्थी असतात ज्यांना माहित नाही, घरची आर्थिक परिस्थिती नाजूक असते, मग ते काय एखादा विद्यार्थी MBBS ला थोडंसं फी जास्त असेल, मग आपण BMS कडे बोलूयात, BHMS कडे बोलूयात. हे सुद्धा थोडंसं पालकांनी पण विचार केला पाहिजे की परदेशात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा हे शिष्यवृत्ती किंवा एक शैक्षणिक कर्ज मिळू शकतं. आणि त्या शैक्षणिक कर्जाचा व्याजदर सुद्धा बऱ्यापैकी शासनाने त्याच्यावरती कंट्रोल आहे. मग जसं उद्योग आहे तसं शैक्षणिक कर्जाचं सुद्धा आवर्जून लोकांनी याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे. आणि आपले विद्यार्थी ज्यांना शिक्षणाची आवश्यकता आहे किंवा जे इच्छुक आहेत पण त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम नसल्या कारणानं आपण त्याच्यामध्ये पाठीमागे राहतो, त्यांनी सुद्धा या गोष्टींचा विचार केला पाहिजे. आणि या सगळे जे काही व्यवसाय आहेत त्याच्यामध्ये प्रत्येकाने आवर्जून लक्ष घालावं, कारण नोकरीची संख्या हळूहळू एवढ्या मोठ्या प्रमाणात नोकऱ्या मिळत नाहीत. आणि बऱ्यापैकी तरुण सुशिक्षित बेरोजगार युवक असतील, युवती असतील, तर त्यांना नोकरी न मिळाल्यामुळं ते विवंचनित राहतात. सांगितली. काय सांगाल, 8 मार्च महिला दिन आहे, तुम्हालाही शुभेच्छा प्रथम बार्शी टुडे कडून. धन्यवाद. सगळ्या महिलांसाठी काय सांगाल, सक्षमीकरण काय असतं आणि सन्मान केला जातो महिलांचा, तो खऱ्या अर्थाने कसा? महिलांचा सन्मान करण्यासाठी सर्वप्रथम सर्व महिलांनी स्वतः स्वावलंबी व्हावं आणि सगळ्यात महत्वाचं स्वतःवरती विश्वास ठेवावा. कारण जर आपल्याला स्वतःवरती विश्वास असेल तर आपण जग बदलू शकतो. आणि त्याच्यामुळं ती गोष्ट लक्षात ठेवून आपण कुठल्याही गोष्टीमध्ये कमी नाही. आणि मला समजा असं बऱ्याच वेळेला होतं की माझं शिक्षण नाहीये, मी काही करू शकत नाही, पण असं डोक्यात आणतात तर सरांनी आपल्याला बरेच काही सांगितले, योजना सांगितल्या, व्यवसाय सांगितल्या. मग आपल्याला जे शक्य आहे ते करून आपण स्वतःच्या पायावरती उभं राहावं, कोणावरही डिपेंड राहू नये. हे सगळ्यात महत्वाची गोष्ट. कारण जोपर्यंत आपण स्वतःच्या पायावरती उभं राहत नाही तोपर्यंत आपल्याला आत्मविश्वास येणार नाही. आणि त्यामुळं या सगळ्या गोष्टीचं भान ठेवून आपण स्वतःचा विकास करावा. आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं, एका स्त्रीने दुसऱ्या स्त्रीला सन्मान द्यावा. कारण हे इथंच आपला जास्त प्रॉब्लेम होतो. आणि जर आपण असं केलं तर नक्कीच सगळ्या महिला सक्षम होतील. आणि सगळ्यात महत्वाचं, सगळ्या महिला आत्मविश्वासाने समाजात वावरायला लागतील. खूप छान. दोघांची चर्चा करून खूप छान वाटलं. सगळ्या योजना कळाल्या. आणि तुम्हीही लक्षात ठेवा, अशा काही योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर आम्ही खूप वेळा सांगितले की 1 रुपया 1 पैसाही न भरता या योजनांचा लाभ घेता येतो. आणि खऱ्या अर्थाने सक्षमीकरण हेच असतं. आर्थिकदृष्ट्या सक्षम झाले की महिला सक्षम होते. आपण सर्वांनाही बार्शी टुडेच्या वतीने महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि दोघांचेही पुढील संकल्पना शुभेच्छा. धन्यवाद.